आज आपण शिकणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय हे सुरुवातीला पाहू। भागाकारामध्ये विभाजक आणि विभाज्य हे दोन घटक असतात। आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ। 56 भागिले 5 यामध्ये ज्या संख्येने आपण भागतो त्या संख्येला म्हणतात विभाजक। त्या संख्येला म्हणतात विभाजक। विभाजक म्हणजे भाग देणारी संख्या। आणि ज्या संख्येला आपण भागतो त्याला म्हणतात विभाज्य। ज्या संख्येला आपण भागतो तिला म्हणतात विभाज्य आणि ज्या संख्येने भागतो तिला विभाजक। मग विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय तर ज्या विभाज्याला विभाजकाने पूर्ण भाग जातो की नाही हे ठरवण्यासाठी सोपे टेक्निक्स असतात, त्याला आपण कसोट्या म्हणतो। मग आता एका एका अंकाची कसोटी आपण पाहूया। पाच सुरुवातीला आपल्याला 2 ची कसोटी पाहायची आहे। 2 ची कसोटी काय सांगते तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक असतो तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। निशेष भाग म्हणजे काय तर भागाकार केल्यानंतर जी बाकी उरत असते ती जर 0 उरली तर त्याला आपण निशेष भाग म्हणतो। आलं लक्षात? मग निशेष भाग म्हणजे बाकी 0 उरते। मग 2 ने भाग जाण्यासाठी काय निकष आहे तर ती संख्या 2, 4, 6, 8 या गटातली असली पाहिजे। म्हणजेच ती कशी असली पाहिजे तर ती समसंख्या असली पाहिजे। म्हणजे समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। थोडक्यात आपण 2 ची कसोटी अशी लक्षात ठेवू शकतो, समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो। आपण उदाहरण पाहूया। 48 भागिले 2 याला पूर्ण भाग जातो का पाहूया। पहा एकक स्थानी 8 आहे म्हणजे ही समसंख्येच्या गटातली आहे, म्हणजे 2 च्या कसोटीतील आहे, म्हणजे हिला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे। हे भागाकाराच्या आधी आपण ठरवू शकतो, भागाकार करण्याची गरज नाही। पण आपण पडताळा पाहूया। 2 दोन्ही 4, 4 मधून 4 गेला 0, वर्तुळाला 8, 2 चौक 8, 8 मधून 8 गेला 0, आपली बाकी 0 उरली आहे। म्हणजेच 2 ने 48 ला निशेष भाग गेलेला आहे। ही 2 च्या कसोटीद्वारे आपण आधीच ओळखू शकलेलो आहे। आता मोठी संख्या घेऊन पाहूया। 5976 याच्या एकक स्थानी 6 अंक आहे म्हणजेच ही समसंख्या आहे किंवा 2 च्या कसोटीतील अंक एकक स्थानी आहे, म्हणून या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे, विशेष भाग जाणार आहे। पाहूया आपण जातो का। 2 दोन्ही 4, 5 मधून 4 वजा केले 1 उरला, वरतून 9 आला, 2 9 18, 19 मधून 18 गेले 1 उरला, वरतून 7 आला, 2 8 16, 7 मधून 6 गेला 1 उरला आणि वरतून आला 6, 2 8 16, 16 मधून 16 गेल्यानंतर आपलं उत्तर असणार आहे 0 बाकी उरली, म्हणजेच निशेष भाग गेला। पण आधीच आपण काय ठरवू शकलो कारण आपल्याला कसोटी माहित आहे। 2 च्या कसोटीमध्ये एकक स्थानी जर 6, 0, 2, 4 किंवा 8 यापैकी अंक असला तर त्याला 2 ने पूर्ण भाग जायची कसोटी। आता पाहूया 3 ची कसोटी। ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। म्हणजेच काय की आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्यातल्या अंकाची बेरीज करायची, ती जर 3 ने भाग जाणारी असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। आपण उदाहरण पाहूया। 573 ही जर आपल्याला संख्या दिलेली असेल तर याला 3 ने भाग जातो का हे भाग न देता ठरवायचे आपल्याला। पहा यांची बेरीज करू आपण। 5 अधिक 7 अधिक 3, 5 आणि 7 12, 12 आणि 3 15 उत्तर आले। या 15 मध्ये पण 2 अंक आले, याची पण आपण बेरीज करू शकतो। 5 अधिक 1 1 अधिक 5 याचं उत्तर आलं 6। 6 हे 3 च्या पाड्यातील आहे, 3 ने पूर्ण भाग जाणार आहे, 3 दोन्ही 6, म्हणजेच याचा बाकी जी आहे ती काय होते 0 उरते। पहा 6 ला जर आपण 3 ने भागलं 3 दोन्ही 6 म्हणजे बाकी 0 उरली, निशेष भाग गेला 3 ने। 3 ने जर त्याच्या उत्तराला निशेष भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। आलं लक्षात? आणखी एक उदाहरण पाहूया। 8421 ही संख्या आपण घेतली, हिला फक्त आपण नजरेने ओळखू शकतो की हिला 3 ने भाग जातो की नाही। कसा 8 अधिक 4 12, 12 अधिक 2 14, 14 अधिक 1 15। आणखी एक याच्यामध्ये आपण नंबर ऍड करूया कारण 15 बेरीज झाली
इथे घेतला आपण 6. 84,216. याची बेरीज करूया. 8 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 अधिक 6. याची बेरीज येते 12, 13, 14, 15. 15 आणि 6 21. यामध्ये 2 अंक आले. परत यांची पण बेरीज करूया आपण. 2 अधिक 1 3. 3 ला 3 ने निशेष भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये 3 एक नंबरला येतात. म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तुम्ही करून पाहू शकता खरंच जातो की नाही. का एकदम सोपी ट्रिक आहे की याच्या मधल्या अंकांची बेरीज करायची. ती आली 21. इथं जर 2 अंक आले तर त्या 2 अंकांची सुद्धा पुन्हा बेरीज करायची 1 अंकी उत्तर येईपर्यंत. ते आलं आपलं 3. आणि या 3 ला जर 3 ने भाग जात असेल तर या संख्येला 3 ने भाग जातो. जर या 3 ला भाग दिल्यानंतर आपला 1 2 3 4 काही बाकी उरत असेल तर त्या संख्येला भाग जात नाही. आता न जाणारी एखादी संख्या पाहूया आपण. पहा 57,421. या अंकाची आपण बेरीज करू. 7 अधिक 5 12. 12 अधिक 4 16. 16 अधिक 2 18. 18 अधिक 1 याची बेरीज आली 19. या 19 ची जर बेरीज केली आपण 1 आणि 9 10. 10 आणि 1 आणि 0 ची बेरीज केली तर ती आली 1. 1 ही संख्या 3च्या पाड्यातली नाही. म्हणून या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. या पद्धतीने आपण 3 ची कसोटी वापरू शकतो. आपण पाहणार आहे 4 ची कसोटी. ज्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकांपासून जी तयार होणारी संख्या आहे तिला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. पहा आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 748 ही जर आपण संख्या घेतली तर यातला एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यापासून तयार होते संख्या 48. या 48 ला जर 4 ने निशेष भाग जात असेल म्हणजे बाकी शून्य उरत असेल तर 748 ला 4 ने निशेष भाग जाईल. पाहूया 48 ला 4 ने भाग जातो का. 4 एक 4. वरतून घेतला 8. 4 दोन्ही 8. 8 मधून 8 गेला 0. आपली बाकी आलेली आहे 0. म्हणजे 4 ने 48 ला निशेष भाग गेलेला आहे. म्हणजे 748 ला देखील 4 ने निशेष भाग जाणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला एकक आणि दशक स्थानपासून जो संख्या तयार होते त्याला फक्त 4 ने भाग देऊन पाहायचा. मग ती संख्या 10-15 अंकी असेल तरी देखील फक्त या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे. पुढील उदाहरण पाहूया आपण. 79,912. पहा यातला हे 3 अंक पाहायची गरज नाही. फक्त कोणते 2 अंक पाहणार आपण. एकक आणि दशक. यापासून संख्या तयार झाली 12. या 12 ला 4 ने भाग जातो का तर जातो. 4 त्रिक 12. म्हणजे 12 ला पूर्णतः निशेष भाग गेलेला आहे. म्हणून 79,912 या संख्येला देखील 4 ने निशेष भाग जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येला आपल्याला 4 ने भाग देऊन पाहण्याची गरज नाही. आता पाहूया पुढील कसोटी. आपण पाहणार आहे 5 ची कसोटी. 5 ची कसोटी अगदी सोपी आहे. पाहता क्षणी कुठली क्रिया न करता आपण 5 ने त्या संख्येला भाग जातो की नाही हे पाहू शकतो. पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. उदाहरण पाहूया. 305. एकक स्थानी कुठला अंक आहे 5. म्हणजे या 305 ला 5 ने पूर्ण भाग जाणार आहे. पाहूया आपण जातो का. 305 भागिले 5. 5 सख 30. 30 मधून 30 गेले 0. वरतून घेतला 5. 5 एक 5. 5 मधून 5 गेला 0. पाहिलं बाकी आली 0 म्हणजे निशेष भाग गेला. आपण फक्त पाहून ठरवू शकतो. एकक स्थानचा अंक पाहिला तो 5 असेल किंवा 0 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. 67,940. या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आहे म्हणजे या संख्येला देखील 5 ने निशेष भाग जाणार आहे. ओके.